क्वेश्चन 2 प्रूव्ह द फॉलोइंग मधलं चौथं गणित. साइन इन ब्रॅकेट n+1 इंटू a इंटू साइन इन ब्रॅकेट n+2 इंटू a प्लस कॉस इन ब्रॅकेट n+1 डॉट a इंटू कॉस इन ब्रॅकेट n+1 टू a इक्वल टू कॉस a. तर आपल्याला इथे प्रूव्ह काय करायचं आहे, LHS साइड इक्वल टू RHS. तर इथे LHS साइडला जे अँगल्स आहेत ते n+1 इन ब्रॅकेट इंटू a आणि इकडे n+1 इंटू a आहे. तसंच इथे n+2 इंटू a आणि इथे सुद्धा n+2 a आहे. इथे साइन कॉस आहे. नाउ लेट x इक्वल टू, इथे आपण x इक्वल टू n+1 इंटू a घेऊ अँड y इक्वल टू n+2 इंटू a आणि परत हे आपण लिहून काढू. LHS इक्वल टू साइन इन ब्रॅकेट n+1 इंटू a इंटू साइन इन ब्रॅकेट n+2 इंटू a प्लस कॉस इन ब्रॅकेट n+1 इंटू a डॉट कॉस इन ब्रॅकेट n+2 इंटू a. n+1 इंटू a इक्वल टू x sin x and n+2 इंटू a इक्वल टू y sin x इंटू sin y प्लस cos x इंटू cos y. आणि आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला cos x मायनस y इक्वल टू cos x cos y प्लस sin x sin y. cos x मायनस y इक्वल टू cos x cos y प्लस sin x sin y. Therefore, sin x sin y plus cos x cos y means cos x cos y plus sin x sin y equal to cos in bracket x minus y. Now x equal to n+1 into a minus y equal to n+2 into a. आता हे आपण सॉल्व करून घेऊ. cos इन ब्रॅकेट a इंटू n a प्लस 1 इंटू a मायनस n इंटू a n a. आता इथे साइन बदलणार आहे, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बिकम निगेटिव्ह. 2 इंटू a 2a. तर इथे n a आहे, पॉझिटिव्ह n आहे आणि इथे निगेटिव्ह आहे. इकडे प्लस आहे इकडे मायनस आहे, हे दोन्ही कट होतील. means cos a minus 2a. a minus 2a means minus a. Now cos negative a means cos a, because we know that cos negative theta equal to cos theta. त्यावरून आपण हे असं इथे लिहू शकलो. cos negative a equal to cos a and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. तर प्रूव्ह द फॉलोइंग मधलं पाचवं गणित आहे √2 इंटू कॉस इन ब्रॅकेट π/4 मायनस a इक्वल टू कॉस a प्लस साइन a. प्रूव्ह काय करायचंय, LHS साइड इक्वल टू RHS किंवा RHS इक्वल टू LHS साइड. पण आपण LHS साइड प्रूव्ह करणार आहोत की RHS इक्वल आहे. LHS इक्वल टू लेफ्ट हँड साइड इक्वल टू √2 कॉस इन ब्रॅकेट π/4 मायनस a. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल कॉस a मायनस b चा किंवा कॉस a मायनस बी म्हणण्यापेक्षा कॉस एक्स मायनस वाय चा फॉर्म्युला लिहू आपण. cos x cos y प्लस sin x
साईन वाय. तर हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. हिअर एक्स इक्वल टू π/4 अँड वाय इक्वल टू ए इक्वल टू √2 cos x means π/4 into cos y means cos a plus sin π/4 into sin a. इथे आपण हे एक्सपांड करून लिहिले इथे ह्या फॉर्म्युल्यावरून. नाउ cos π/4 means cos 180 degree upon 4 means cos 45 degree and cos 45 degree is 1 upon √2. Cos π/4 equal to 1 upon √2. Similarly sin π/4 is also 1 upon √2. तर इथे आपल्याला दोन्ही इक्वल आहेत 1 upon √2. sin π/4 and cos π/4 equal to 1 upon √2. पुट व्हॅल्यू ह्यांची किंमत इथे आपण ठेवू. cos π/4 is 1 upon √2 into cos a plus 1 upon √2 into sin a. आता इथे डिनॉमिनेटरला √2 आहे, इथे पण √2 आहे. तर आपण ते कंसाच्या बाहेर घेऊ. into 1 upon √2 in bracket cos a plus sin a. now √2 कट होतील. answer is cos a plus sin a and it is equal to RHS side, right hand side. therefore LHS equal to RHS. तर हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण ह्या फॉर्म्युलेचा वापर केला.